वडीलपार्जित जमीन एका भावाने दुसऱ्या भावाला न सांगता विकली का? तुमची सही नाही, संमती नाही, वाटणी नाही तर ही जमीन विकली का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जमीन कशी परत माघारी मिळवायची त्याचा तक्रारी अर्जाचा नमुना देखील याच व्हिडिओमध्ये आहे. नागरिकांनो, एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा, वडिलोपार्जित किंवा संयुक्त कुटुंबाची जमीन असेल आणि त्या जमिनीची कायदेशीर वाटणी झाली नसेल तर एक भाऊ संपूर्ण जमीन एकट्याने विकू शकत नाही. तो जास्तीत जास्त स्वतःचा कायदेशीर हिस्सा विकू शकतो, पण दुसऱ्या भावाचा, बहिणीचा किंवा वारसांचा हिस्सा तो विकू शकत नाही. जर त्याने विक्रीपत्रामध्ये खोटे दाखवले की संपूर्ण जमीन ही माझीच आहे किंवा तुमची बनावट सही केली, खोटे संमतीपत्र जोडले, खोटे सातबारे, फेरफार, वारस नोंद किंवा प्रतिज्ञापत्र वापरले तर हा सरळ फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गंभीर प्रकार होऊ शकतो आणि त्याला जेल देखील होऊ शकते. असा प्रकार तुमच्यासोबत होत असेल तर काय करावे? पहिले काम, सातबारा, उतारा, फेरफार नोंद, विक्री खरेदीची सर्टिफाईड कॉपी, इंडेक्स टू वारसाची नोंद आणि फेरफार काढा. दुसरे काम, तलाठी आणि मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तत्काळ हरकत अर्ज द्या, फेरफार थांबवण्याची मागणी करा. तिसरे काम, जिल्हा न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करा, इंजेक्शन दाखल करा, सेल डीड कॅन्सलेशन साठी दावा दाखल करा. आणि जर बनावट सही, खोटी कागदपत्रे, खोटे प्रतिज्ञापत्र किंवा फसवणुकीचा प्रकार असेल तर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार द्या आणि एफआयआर ची मागणी करा. वडिलोपार्जित जमीन म्हणजे कुणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही. प्रत्येक कायदेशीर वारसाला त्याचा हक्क असतो. एका भावाने गुपचूप जमीन विकली म्हणजे बाकी वारसांचा हक्क संपत नाही. तुमच्या कुटुंबामध्ये देखील असा प्रकार घडला असेल तर लगेच कागदपत्रांचा पूर्तता करा आणि तक्रारी अर्ज दाखल करा. हरकतीचे व तक्रारी अर्जाचा नमुना शेवटी जोडलेला आहे. धन्यवाद.